नमस्कार. आज मी बनवणार आहे अतिशय टेस्टी कमी वेळेमध्ये तयार होणारा कुरकुरीत असा बांगडा मासा फ्राय. त्यासाठी इथं मी 4 बांगडे मासे घेतलेले आहेत. हे मासे मी सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्याचबरोबर माशांना दोन्ही बाजूने 4 ठिकाणी अशा पद्धतीने काप मारून घेतले. असे हे वरून काप मारले तर माशाच्या आतपर्यंत मसाला पोहोचला जातो. सर्वात आधी माशांवरती आपल्याला चवीनुसार मीठ लावायचं आहे. दोन्ही बाजूने याच्यावरती मी मीठ घातलं. साधारणपणे 1 चमचाभर इतकं मी मीठ लावलेलं आहे. सोबतच हाफ टीस्पून इतकी हळद पावडर घालते. दोन्ही बाजूने हळद पावडर आणि मीठ लावून घेतलं. त्यानंतर कोकमचा आगळ घालायचा आहे आणि हे माशांना दोन्ही बाजूने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. कोकम, आगळ, मीठ, हळद लावल्यानंतर 10 मिनिटासाठी हे मासे बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत मसाला तयार करूयात. मसाला बनवण्यासाठी एका ताटामध्ये 1.5 टीस्पून इतकी लाल मिरची पावडर घेतली, 1 टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून गरम मसाला, सोबतच 1 टीस्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घेतली. हे मसाले आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 4 माशांसाठी हे मसाले अगदी पुरेसे आहेत. त्यानंतर लिंबाचा रस घालते. आवडीनुसार लिंबाचा रस इथं तुम्ही वापरू शकता. मसाल्यांमध्ये लिंबू घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर इथं मी 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलं. सोबतच 2 टेबलस्पून इतका बारीक रवा घेतलेला आहे. हा देखील मसाल्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तांदळाच्या पिठामुळे आणि रव्यामुळे आपले मासे आहेत ते अगदी कुरकुरीत बनून तयार होतात. रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हा मसाला आहे तो आपल्याला थोडासा सरबरीत असा मळून घ्यायचा. हे पहा, या पद्धतीने माशांना लावण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे. तोपर्यंत मासे देखील छान असे मिठामध्ये मुरलेले आहेत. आता एक एक करून आपण या माशांना तयार करून घेतलेला मसाला लावून घेऊयात. माशांना दोन्ही बाजूने चीर दिलेले आहेत, त्यामध्ये मसाला जाईल या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने माशाला मसाला लावून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने या बांगड्या माशांना मी मसाला लावून घेते. इथं पहा, हा मसाला आहे तो या चीरमध्ये देखील अगदी व्यवस्थित असा गेलेला आहे. त्यामुळे आपला फिश फ्राय आहे तो आणखीनच टेस्टी लागतो. दुसऱ्या देखील बाजूने याला मी मसाला लावून घेते. मसाल्यांचं घेतलेलं प्रमाण आहे ती 4 माशांसाठी अगदी पुरेसं आहे. इथं पहा, या माशाला आपल्याला पुढच्या बाजूने तोंड आहे तिथं देखील मसाला लावून घ्यायचा आहे. याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण माशांना मी मसाला लावून घेते. यामध्ये आपण कोकमचा आगळ वापरल्यामुळे माशांना जो उग्र वास असतो तो अजिबात येत नाही. त्यामुळे फिश फ्राय करताना शक्यतो कोकमचा आगळ वापरायचा आहे. 4ही माशांना मी बनवून घेतलेला संपूर्ण मसाला आहे तो अगदी व्यवस्थित असा दोन्ही बाजूने लावून घेतला. आता हे मासे आहेत ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर आज हे बांगडे मासे आहेत ते मी शालो फ्राय करणार आहे. त्यासाठी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला. यामध्ये मी छोट्या 2 पळ्या इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये मी 2-2 करून हे मासे आहेत ते फ्राय करण्यासाठी घालते. हा बांगडा मासा आहे तो आपण शालो फ्राय त्याचबरोबर डीप फ्राय देखील करू शकतो. तुम्हाला आवडत असेल किंवा शक्य असल्यास तुम्ही याला डीप फ्राय करा, कारण तसं केल्याने मासा आणखीनच जास्त कुरकुरीत होतो. डीप फ्राय केल्यामुळे मासा आतपर्यंत छान असा तळला जातो, त्यामुळे त्याची चव आणखीनच छान लागते. पण कधी कधी बघा, आपल्या घरामध्ये जास्त ऑइली किंवा तळलेलं खायचं नसतं. मग अशा वेळेस मी अशा पद्धतीने हा मासा आहे तो शालो फ्राय करून घेते. तसाही मासा चवीला छान लागतो आणि अगदी व्यवस्थित असा भाजला जातो. इथं पहा, अलटून पलटून सर्व बाजूने हा मासा आहे तो मी फ्राय करून घेतला. त्यानंतर बघा, अगदी कुरकुरीत असा आपला बांगडा मासा फ्राय बनून तयार झालेला आहे. शालो फ्राय करून घेतलेला मासा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता, मासा बघता क्षणी समजत आहे की किती कुरकुरीत बनवून तयार झालेला आहे. याला रंग पण छान आलेला आहे आणि चवीला पण हा मासा खूप छान लागतो, टेस्टी लागतो. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला हा बांगडा मासा फ्राय एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.